जिवंत मरण, यशवंत म्हणे जिवंत मरण, यशवंत म्हणे जिवंत मरण, यशवंत म्हणे जिवंत मरण. जिवंत मरण, व्यसन सोडा, फुले जीवन. सर्वांनी आज आपण जी वर्ल्ड मेंटल हेल्थ अवेअरनेस आपण रॅली आज आयोजित केली होती. या रॅलीचे आयोजक इनर व्हील क्लब ऑफ धुळे क्रॉस रोड यांच्या वतीने रोटरी क्लब ऑफ धुळे, रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉस रोड, इनर व्हील क्लब ऑफ धुळे, इनर व्हील क्लब ऑफ धुळे क्रॉस रोड, त्याचप्रमाणे इनर व्हील क्लब ऑफ धुळे क्रॉस रोड जेनेक्स, रोटरॅक क्लब ऑफ धुळे, रोटरॅक क्लब ऑफ धुळे क्रॉस रोड या जवळजवळ 7 क्लबने एकत्र मिळून 8 रोटरी क्लब ऑफ फेमिना एकूण 8 क्लब म्हणजे धुळे शहरामध्ये ह्या सामाजिक काम करणाऱ्या अशा या मोठ्या संस्था आहेत. या संपूर्ण 8ही क्लबने एकत्र येऊन आज वर्ल्ड मेंटल हेल्थ अवेअरनेस रॅली आपण आयोजित केली होती. आणि या रॅलीला सहकार्य करणारे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आमच्या स्मिता भाभी आणि त्यांचं महाविद्यालय कला वाणिज्य व BCA महिला महाविद्यालय आणि त्याचप्रमाणे शहरातील महाजन हायस्कूलचे विद्यार्थी विद्यार्थिनी
या सर्वांचं मी मनापासून सर्वांचं आभार मानते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या रॅलीचे उद्घाटन करण्यासाठी आपल्या धुळे शहराच्या उपायुक्त संगीता नांदुरे मॅडम याही आवर्जून हजर झाल्या, कारण की मॅडमांचा तो एक म्हणजे पिंडच आहे की मॅडम जिथं जिथं सामाजिक काम करणारे आहेत तर तिथं मॅडम अगदी सहृदयाने तिथं उपस्थित राहत असतात आणि मॅडमांची नेहमीच आपल्याला साथ असते, कारण की मॅडमांच्या सहकार्याने आपण धुळे शहरामध्ये खूप मोठे आपण सामाजिक उपक्रम केलेले आहेत. तर मी सगळ्यात आधी इनर व्हील क्लब ऑफ धुळे क्रॉस रोडच्या वतीने आमचे नांदुरकर मॅडमांना मी विनंती करते की आमचे हे विद्यार्थी आहे, कारण की व्यसन मुक्ती खरा संदेश आणि खरी ज्याची गरज आहे व्यसनाची ती आपल्या युवकांमार्फतच आपल्याला द्यायची आहे, कारण की आपण जर समाजाचं चित्र पाहिलं तर ह्या व्यसनाग्रस्त झालेले जे काही युवक आहेत ते जास्तीत जास्त युवक हे लवकर तिथं आकृष्ट होत आहेत आणि व्यसनाने ग्रस्त झालेले आहेत. तर आणि ह्या युवकांना संदेश देण्यासाठी आपण ही जी काही रॅली काढली तर या रॅलीचं जे काय समारोप आपण इथं करत आहोत. मी माननीय संगीता नांदुरकर मॅडमांना विनंती करते की उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना मॅडमांनी मार्गदर्शन करावे. सर्वांना माझ्या महानगरपालिका प्रशासनाकडून आणि व्यक्तिशः नमस्कार. मंचकावर उपस्थित आपल्या सर्वांचे तुमच्या डोळ्यासमोर नेहमी राहतील जे काहीतरी धडपड करत असतात असे सगळे आदर्श 8 इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष, ज्याच्यामध्ये माझ्या ओळखीचे ज्यांनी मला इथे आणलं ते दीपक अहिरे साहेब, बिल्डर्स असोसिएशनमध्ये पण एक चांगलं नाव, खूप चांगले संस्कारमय कामं करणारे व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध आहेत. त्याच्यामध्ये कुठल्या माल प्रॅक्टिसेसला चान्स नसेल आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. त्याचबरोबर जैन सर, माझ्यासोबत उपस्थित असणाऱ्या तुमच्या रोटरी क्लबच्या अध्यक्षा, याच्यामध्ये मला नावं प्रत्येकाची सांगता येणार नाही, परंतु एक वैशाली लहामगे मॅडम ज्या आमच्या मनपाशी त्यांची नाळ जोडलेली आहे, मनपाच्या पहिल्या विरोधी पक्षनेत्या म्हणून बोर्डवर आजही त्यांचं नाव आहे. त्या क्षेत्रात पण एक महिला म्हणून, राजकारणातल्या सक्रिय व्यक्ती म्हणून, एक आदर्श महिला म्हणून आपण त्यांच्याकडे बघू शकतो. त्याही आता इथे ॲक्टिव्हली ह्या सर्व गोष्टी करतात. त्याशिवाय मागे उपस्थित असणाऱ्या या सगळ्या महिला ज्या फार उत्साहाने आपलं वय, आपली कामं, आपले बिझनेस, आपल्या सर्व छोट्या मोठ्या गोष्टी, स्वतःची हेल्थ वगैरे सगळं विसरून इथे आलेल्या दिसत आहेत. आणि तुम्ही सगळेजण ह्या सगळ्या गोष्टी बघायला साक्षीदार आहात. भरीत भर म्हणून समोरच्या शाळेतले मुलं सुद्धा इकडे आले. मी म्हणणार होते की महिला महाविद्यालय आहे, पण व्यसनांचं जनजागृतीचा प्रोग्राम हा तुलनेने मुलींकडे कमी असतो. व्यसनांचं प्रमाण मुलींकडे तुलनेने कमी असतं म्हणून, तर मुलं जास्त असायला पाहिजे होती, पण मुलं आहेत महिला महाविद्यालयाला पण, हे मला बघून आनंद झाला. त्याचबरोबर इथे जे इतर शिक्षकेतर किंवा रोटरी क्लबचे अदर मेंबर्स आहेत, त्याही सगळ्या लोकांना या कार्यक्रमाकडे बघून काहीतरी प्रेरणा, आदर्श, एक नागरिक जरी घडला, एक विद्यार्थी घडला किंवा एक विद्यार्थिनी घडली तरी ती आमच्यासारखं, आमच्यापेक्षा मोठ्या पोस्टवर किंवा आपल्या महामहिम राष्ट्रपतींसारख्या कोणत्या तरी वरच्या पोस्टवर जाऊन या देशाला, राज्याला कुठल्या नावावर प्रमुख बनून काय. आणि आपल्याला माहिती आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पितो तो गुरगुरतो, गुरगुरल्याशिवाय राहत नाही असं म्हणतात. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा एखादी महिला शिकते तेव्हा ती दोन्ही घरांचा उद्धार करते असं मानलं जातं. त्यामुळं आजकाल जे शहरांमध्ये, मोठ्या शहरांमध्ये वाढत जाणारं मुलींच्या व्यसनाचं प्रमाण आहे, त्याच्यावर आपण थोडंसं कॉन्सन्ट्रेट आज करूया. तुम्ही महिला महाविद्यालयाचे कितवीपर्यंत, ज्युनियर सिनियर पण आहे का? सिनियर BCA MCA, ओके. या सर्व स्टेजेसवर शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी खास करून माझं सांगणं राहील, पुणे मुंबईमध्ये रस्त्यावर उभं राहिलं की बाजूला उभं राहून मस्त आरामात स्मोकिंग करताना मुली दिसतात. ही अत्यंत निंदनीय, खेदाची, गलिच्छ गोष्ट आहे. याचा सगळ्यात पहिला अर्थ असा होतो की परमेश्वराने आपल्याला ब्रेन दिलेला आहे, तो आपण कधी वापरलाच नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला जी आई घडवते, वडील घडवतात, बहीण, भाऊ, नातेवाईक, शेजारी, आपल्या आजूबाजूचा समाज, हे राष्ट्र, हे सर्व घटक आपल्याला घडवत असतात. आणि राष्ट्र हा, देश हा देव असतो आपला. आणि त्या सगळ्यांना साक्षी ठेवून जेव्हा आपण कामं करत असतो तेव्हा असले चुकीचे कामं आपल्या डोक्यामध्ये येत नाही. त्यामुळे सगळ्यात पहिला संदेश हा आहे आजच्या दिवशी की कोण काय करतं याच्याकडे बघताना जे चांगलं असेल तेच मी बघितलं पाहिजे, हा संकल्प आजच्या दिवशी सगळ्यांनी करायचा आहे. त्या मुली असो की मुलं,
मुलांमध्ये थोडी चुळबुळ आहे, ते कोल्ड्रिंक देणं बंद करावं, नंतर ते पिता ती भाषणाचा आस्वाद घ्या सगळे. तर मला हे सांगायचंय की आपल्याला ज्या गोष्टी समोर दिसतात त्याच्यातून काय निवडायचं याची चॉईस असली पाहिजे. आपलं व्यक्तिमत्व हे चिखलामध्ये पाण्यामध्ये एकटं उमलणारं आणि जगाला फुलांचा राजा म्हणून किंवा वेगळं सौंदर्य देणारं कमळ म्हणून सगळ्यांपासून वेगळं राहणारं असं बनलं पाहिजे. बाजूला चिखल आहे, पानं एवढे आवाढव्य असतात किंवा त्याला अतिशय गंदगीचं वातावरण असताना सुद्धा फुलावं वाटतं, सुगंध द्यावं वाटतं. सरस्वतीच्या पायाजवळ ज्याचं अस्तित्व असतं अशा कमळाचं अस्तित्व आपल्याला निर्माण करायचंय. जगात वाईट आहे म्हणून तुम्ही वाईट बघत गेलात तर तुम्हाला सगळ्या वाईट गोष्टी दिसत जातील. 2-3 दिवसापूर्वी आपण म्हणतो आपल्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीने सगळ्यांना वेडं केलेलं आहे, पण त्या व्हॉट्सअपवर अनेक चांगल्या गोष्टी पण येतात. त्यातलं एक उदाहरण सांगते. एक व्हिडिओ मी बघितला, कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी बघितला असेल. त्यात एक व्यक्ती असतो, एका स्टेजवर बोलत असतो तो, आणि समोर असाच मॉब बसलेला असतो. त्यात सगळ्यांना तो विचारतो, आप सबको मेरे सामने जो भी लोग बैठे हुए इनमें से लाल रंग कहाँ कहाँ पे दिखाई देता है मुझे बताओ. बघितला तुम्ही कोणी व्हिडिओ तो? त्या व्हिडिओमध्ये असं दिलेलं होतं की तुम्हाला ज्याला जिथे जिथे लाल रंग दिसेल त्याने त्याने तो शोधायचा आणि मला सांगायचं. मग कोणी म्हणतं की याच्या आय कार्डची पट्टी तशी आहे, कोणी म्हणतं त्याच्या हातातला रुमाल आहे, कोणी म्हणतं तिच्या बॅगचं बेल्ट आहे, कोणी म्हणतं ड्रेसचा एखादा टॉप आहे, अमुक आहे तमुक आहे. आणि त्यावेळेला त्या मॉबमधले सर्वजण फक्त त्या लाल रंग शोधण्याच्या मागे लागलेले असतात. आणि मग त्या माणसाने एक छानसा संदेश आपल्याला दिलेला असतो की तुम्ही ज्या मॉबमध्ये बसून जे शोधाल तेच आणि तेच तुम्हाला सापडेल. तुम्ही जर लाल रंग सापडत गेला तर तुम्हाला लालच रंग सापडेल. तो सापडवताना तुम्हाला इतर कोणताही रंग सापडणार नाही. मला सांगायचं हे आहे की तुमच्या समोर जर टार्गेट असेल, तुमच्या समोर जर करिअर असेल, तुमच्या समोर जर कुठलं तरी स्वप्न असेल, तुमच्या समोर काहीतरी ॲम्बिशन्स असतील, तर तुम्ही त्याच बघितल्या पाहिजे. जसं अर्जुन फक्त माशाचा डोळा, पक्षाचा डोळा बघत होता आणि त्याच्यावरच तो टार्गेट धरून वार करत होता. ह्याच गोष्टींकडे जेव्हा तुम्ही तुमच्या उद्दिष्टाच्या मागे पळणार त्यावेळेला तुम्हाला इतर गोष्टी दिसणार नाही. मग तेव्हा ह्या असल्या प्रकारच्या, ह्या दादाच्या हातामध्ये चित्र आहे, तू दाखव बेटा मला 1 मिनिट. खालचं चित्र दाखव, ते मोठं वालं. हे चित्र आवर्जून सगळ्यांनी बघा. 2 मिनिटं याचं ऑब्झर्वेशन करा. नाही, आवर्जून बघा. नुसतं त्याच्याकडे बघून तुम्ही इकडे तिकडे बघू नका. जर तुम्ही मायक्रो ऑब्झर्व केलं ना तर अक्षरशः भीती वाटते, भीती. एवढी भयानक अवस्था जर टोबॅकोमुळे होत असेल, तंबाखूमुळे होत असेल, स्मोकिंगमुळे होत असेल, कुठल्या कुठल्या प्रकारच्या मिस्त्री लावल्यामुळे होत असेल किंवा सिगारेट, बिडी यासारख्या निकोटीन सदृश्य गोष्टींनी होत असेल, तर या गोष्टी किती भयानक आहे ह्याचा आपण अंदाज करायला पाहिजे. आणि ही सवय अशी असते ती जनरली ह्या वयामध्ये म्हणजे 10वी 11वी पासून तर ग्रॅज्युएशन पार करेपर्यंतच्या वयामध्ये मुलांना किंवा मुलींना सुद्धा अशा प्रकारची व्यसनं लागतात असं समजलं जातं. कारण ती किशोरावस्था असते आणि त्या अवस्थेमध्ये मुलं दिसतात मोठे, शरीराने मोठे दिसतात, परंतु मनाने, ब्रेननी, विचार करण्याच्या क्षमतेने ते तेवढे मोठे झालेले नसतात. त्यामुळं कोणीतरी येतं, काहीतरी सांगतं, कुठेतरी सोबत नेतं आणि चल रे काही होत नाही असं म्हणून आपल्याला सोबत नेऊन या गोष्टींची सवय आपल्याला लागते. तर मुलींनी पण ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात ठेवा आणि मुलांनी पण, की जी गोष्ट तुम्हाला हो म्हणायची आहे तीच तुम्ही हो म्हटली पाहिजे. डोंट से येस इफ यू वॉन्ट टू से नो. तुम्हाला जर नाही म्हणायचंय तर समोरचा किती पण फोर्स करू द्या, त्या गोष्टीला तुम्हाला नाहीच म्हणता आलं पाहिजे. तिथे तुम्ही हो म्हणता कामा नये. जर एखादा म्हणाला की आजच्या दिवस माझ्यासोबत एक सिगारेट स्मोक करून बघ, काही होत नाही, तर तुमच्या मनात पहिला प्रश्न येतो की मला हे करायचं नाहीये. तरी त्याच्या आग्रहाला बळी पडून तुम्ही ते करत असाल तर दिस इज व्हेरी रॉंग. त्याच्याही पुढची स्टेप मी तुम्हाला सांगते, आम्ही आयुष्यात कसे पुढे गेलो. ज्या वेळेस एखादी गोष्ट समोर येते आणि आपल्याला असं वाटतं की ही गोष्ट केल्यानंतर माझ्या आईला कळाली, फक्त आईला, जगात अशी कोणीही व्यक्ती नाही जी आईने सांगितलेल्या परीक्षेमध्ये फेल होऊन जाईल की तिने हे सांगितलं ना आपण ते केलं. जर आपण डोळ्यासमोर आईला आणलं की मी जर ही गोष्ट केलेली माझ्या आईला सांगितली तर तिला आवडेल का? जर ती आईला आवडेल असं उत्तर तुमच्याकडनं आलं तर ती गोष्ट तुम्ही बिनधास्त करा.
प्रियदर्शनी इंदिरा छोटी असताना इंदिरा गांधी वडिलांना काहीतरी कारणाने भेटली, बोलली आणि त्यांच्या लक्षात आलं की इंदिरा गांधी ही चोरून लपून किंवा कोपऱ्यात घुसून काहीतरी काम करते. मग त्यांनी तिला पत्र लिहिलेलं आहे. ते तुम्ही पत्र कधी वाचले तर तुमच्या लक्षात येईल, किंवा शाळेमध्ये लायब्ररीत नसतील तर तसे बुक्स आवर्जून द्यावेत अवेलेबल करून, किंवा आमच्याकडे पण काही लायब्ररीचे फंड्स असतील, तुम्ही घेऊन जाऊ शकतात. अशा प्रकारच्या इन्सिडेंट्समधनं आपण तयार होत असतो. त्यांनी मुलीला पत्र लिहिलं होतं जवाहरलाल नेहरूंनी, की रात्रीच्या अंधारात किंवा एकांतात कोणतंही काम एकटीने करू नकोस. कारण काय, त्यावेळी माणसाच्या मनामध्ये वाईटच विचार येतात. तुला जे काही करायचं असेल ते जगासमोर येऊन कर, चार चौघात कर, लोकांमध्ये कर, मोकळेपणाने कर, पारदर्शीपणाने कर. मग तुला उत्तर मिळेल हे काम चांगलं आहे की वाईट आहे. त्यामुळं व्यसनांसाठी जर आपण हे क्रायटेरिया लावले की मी स्वतः हे करतो हे बरोबर आहे का, आणि हे मी माझ्या आईला सांगितलं तर तिला आवडेल का, तर तुमच्या समोर येईल की आईने एक अशी जोरात चपराक लावलेली असणार आपल्या कानामागे, काय करतो हे फेक म्हणून हातातलं. तेव्हा तुम्ही समजून जायचं की पुढे हे व्हायला नको, म्हणून आपण आधीच त्याच्यापासून दूर राहिलं पाहिजे. प्रभावी मॅडमांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि मला निश्चितच माहिती आहे की इथले सगळे मुलं मनाशी त्यांनी खणगाठी बांधलेली आहे की व्यसनापासून ते मुक्त राहणारच आहेत, परंतु आपल्या आजूबाजूचे जेही आपले जवळचे व्यक्ती आहेत तर त्यांना सुद्धा ते परावृत्त करतील. आज मॅडम त्यांनी म्हणजे त्यांचा एवढा बहुमूल्य वेळ त्यांनी आपल्यासाठी दिला, वेळात वेळ काढून मॅडम आल्यात आणि आपल्या या रॅलीचं त्यांनी उद्घाटन केलं. आम्हाला फक्त उद्घाटनापुरतंच मॅडमांची वेळ आम्ही मागितली होती, परंतु मॅडम पूर्ण कार्यक्रम झाला, थांबल्या आणि समारोपाला सुद्धा मॅडम उपलब्ध राहिल्या आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सुद्धा मार्गदर्शन केलं. तर त्याबद्दल आमचा संपूर्ण जे आमचे 9वी क्लब आहे आपले खूप खूप आभार आहेत.